महत्त्वाचं असेल। मात्र सध्या काटेकी टक्कर, कारण भाजप आणि आम आदमी पक्ष दोन्ही ठिकाणी 17 जागा आपल्याला बघायला मिळत आहे। जरी आतापर्यंत भाजपने मुसंडी मारली असल्याचं आपण पाहत असलो तरी आता मात्र अगदी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा आकडा वाढलेला आहे, कारण आता भाजप 18 जागेवरती आघाडीवर दिसतोय, 1 जागा काँग्रेसला मिळताना दिसतेय, तर आम आदमी पक्षाला मात्र 17 जागा या सध्या तरी मिळताना दिसत आहे। मात्र पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतेय की हे सुरुवातीचे कल आहे, सुरुवातीचे आकडे आहे, कल कधीही बदलू शकतात, आकडे बदलू शकतात। दिल्ली विधानसभेच्या 36 जागांचे कल साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत। भाजप 19 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, तर आम आदमी पक्षाला मात्र 17 जागांवर आघाडी मिळताना दिसते। काँग्रेसने सुद्धा एका जागेवरती आपलं खातं उघडलं असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली विधानसभेच्या तब्बल 36 जागांचे कल केवळ साम टीव्हीच्या हाती आता लागले असल्याचं आपण पाहतोय। 70 जागांसाठी मतदान जे आहे ते दिल्लीमध्ये झालेलं होतं, त्यामधल्या 36 जागांचे कल आता समोर आलेले आहे। भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली असल्याचं बघायला मिळतंय। भाजप आता 20 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत भाजप आणि आम आदमी पक्ष या दोघांमध्ये जी काटेकी टक्कर बघायला मिळत होती, त्यामध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीवर असल्याचं सध्या तरी आपल्याला दिसतंय। तर आम आदमी पक्षाला मात्र सध्या केवळ 17 जागा मिळताना दिसताय, तर काँग्रेसने मात्र खातं उघडलेलं आहे, 1 जागा काँग्रेसला मिळताना दिसतेय। एकंदरीत आपण हे दृश्य पाहू शकतोय, भाजप जी आहे ती आता सध्या 20-19 दरम्यान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हे जे सुरुवातीचे कल आहे यामध्ये बदल कधी होऊ शकतो, कारण आणखी फेऱ्या बाकी आहे, मतमोजणी अद्यापही सुरू आहे, ही केवळ पोस्टल मतमोजणी सुरू आहे आणि आता दिल्ली विधानसभेसाठी ईव्हीएम मतमोजणीला सुद्धा अगदी काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। ईव्हीएम मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपची नेमकी काय परिस्थिती असते, आम आदमी पक्षाची काय परिस्थिती असते, हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो ईव्हीएमला अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा केलेला होता। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात घोटाळे जे आहेत, अनेक घोटाळे जे आहेत, त्यांचा उल्लेख यावेळेस अरविंद केजरीवाल यांनी केलेला होता आणि याचा परिणाम जो आहे तो यंदाच्या निवडणुकीमध्ये होणार का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, सध्याची जर आपण सर्व गणितं बघितली तर भाजप मुसंडी मारताना दिसतंय, मात्र भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये खूप मोठा काही फरक प्रमोद बघायला मिळत नाहीये, काय सांगाल या संदर्भात? काटेकी टक्कर बघायला मिळते। जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी